कोल्हार भगवतीपूर येथे आयोजित नवरात्र खरेदी महोत्सवात दांडिया गरबा नृत्याचा जल्लोष रंगला। पंचक्रोशी परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून टाकले। दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रद्धा भगत। कार्यक्रमात महिलांबरोबरच लहानग्या बालगोपालांनीही मनसोक्त आनंद लुटला। ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजकांनी केलेल्या सुंदर नियोजनाचे विशेष कौतुक झाले। अहिल्यानगर, राहुरी, सोनगाव, शिर्डी, बाबळेश्वर, श्रीरामपूर, लोणी आदी भागातून मोठ्या संख्येने स्पर्धक आणि प्रेक्षकांनी उत्सवात सहभाग घेतला। याप्रसंगी श्रद्धा भगत म्हणाल्या, मी स्वतःही करिअरच्या सुरुवातीला विविध स्पर्धा आणि ऑडिशनद्वारे संधी मिळवली, त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाईने अशा संधीचे सोने करावं। इतक्या भव्य स्वरूपात ग्रामीण भागात कार्यक्रम आयोजित करणाऱ्या दैनिक जनता आवाज व कृषी भारत मीडिया यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते। मला पुन्हा येथे यायला आवडेल। यानंतर आयोजकांकडून ऐश्वर्या अजित मोरे यांनी श्रद्धा भगत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच उपसरपंच रीना अनिल खर्डे यांचा सत्कार सौ सुनीता महेश रक्ताटे यांच्या हस्ते झाला। या सोहळ्याला माजी सरपंच रीना अनिल खर्डे, ऐश्वर्या अजित मोरे, ज्योती सुनीता महेश रक्ताटे, ज्योती रमेश निवे, गोपिका धनंजय दळे, उज्ज्वला संदीप करकुटे, वृषाली देवेंद्र खर्डे, वैशाली दीपक देडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते। कोल्हार भगवतीपुरातील हा बहारदार गरबा दांडिया सोहळा पंचक्रोशीतील सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक ठरला। जे सगळे महिला मंडळ जमलेले आहे, तसेच व्यासपीठावर जे सन्माननीय सर्व आयोजक आहेत, त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। मी श्रद्धा भगत, खूप छान वाटतंय मला इथे येऊन। थँक्यू देडगावकर ज्वेलर्सना फॉर इन्व्हाइटिंग मी। जसं सर बोलले आता की खूप सगळ्या मुली आहेत ज्यांना इच्छा आहे की ॲक्टर बनावं। सो मी माझी जर्नी ऑडिशन्स थ्रू सुरू केली पुण्यात। जेव्हा मी कॉलेजला शिकायला होती, मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली अँड दॅट्स हाऊ इट स्टार्टेड। तर एवढंच बोलेल की स्वप्न असेल तर जस्ट चेज देम, त्यांच्या मागे जा आणि एक दिवशी ते पूर्ण होतील। थँक्यू सो मच एव्हरीवन, खूप छान वाटलं मला इथे येऊन। थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी। थँक्यू। दैनिक जनता आवाजचे संस्थापक अजित शेठ मोरे सर यांना फॉर इन्व्हाइटिंग मी हिअर। आणि मी 2 परफॉर्मन्सेस बघितले आणि मॅमने मला सांगितलं की जो पहिला परफॉर्मन्स त्यांनी केला ती पूर्ण फॅमिली होती आणि इट्स सो वंडरफुल टू सी की पूर्ण फॅमिली मिळून एवढा छान परफॉर्मन्स केला। आणि सेकंड परफॉर्मन्स पण खूप छान होता, एनर्जेटिक होता, खूप छान वाटलं मला बघून। बाकीच्यांना ज्यांचे पण परफॉर्मन्सेस राहिले, विश यू गाईज ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच कोल्हार फॉर हॅव्हिंग मी। थँक्यू। पुढील स्पर्धकांना विनंती आहे, आपण आयोजकांकडे आपलं गीत जे सगळे महिला मंडळ जमलेले आहे, तसेच व्यासपीठावर जे सन्माननीय सर्व आयोजक आहेत, त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। आपण थोडंसं मजा
कार्यक्रमासाठी जज आहेत आणि हे सर्व व्यवस्थापन। यानंतरचा सन्मान सौ वैशालीताई दीपकजी, याचबरोबर यानंतर पुढील सन्मान आहे सौ उज्ज्वलाताई संदीपजी करकुटे यांचा सन्मान मी सन्मान घेण्यासाठी तयार राहायचं आहे। सौ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, सांगायची वेळ नाही आली पाहिजे। गुड। यानंतर त्यांना कळालं पाहिजे की कोल्हार भगवतीपूरचे नागरिक कंजूस नाही, मनापासून टाळ्या वाजवतात, आवाजही तसाच आला पाहिजे। धन्यवाद। हा असा टाळ्यांचा कडकडाट पाहिजे आणि दांडियांचा आवाज सुद्धा। सन्मान घेण्यासाठी तयार राहायचं आहे सौ गोपिकाताई धनंजयजी दरे पटेल। जनता आवाज न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश सोमवंशी, कोल्हार भगवतीपूर।